ज्या पद्धतीनं अजित दादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर जशा पद्धतीने महाराष्ट्र हादरला आणि राजकीय समीकरणामध्ये आजही ती शोककळा कायम आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला जोडणारा माणूस एखादा जर निघून गेला आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडली आणि आपली भूमिका मांडत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू करून गृहीत धरून त्यांनी काम सुरू केलं. जेव्हा बीडमध्ये अजितदादांची पालकमंत्री म्हणून वर्णी लागली तेव्हा सगळ्या माणसाच्या आकांक्षा आणि अपेक्षा वाढत गेल्या. खऱ्या अर्थानं जे आम्ही विकासाची भूमिकाच आम्ही विसरलो होतो. कारण की ज्या पद्धतीनं नेहमी एक ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागासलेला जिल्हा, दुष्काळी जिल्हा, परिस्थितीनं बिथरलेला जिल्हा, असे अनेक जिल्ह्याच्या संदर्भात अशी विरोधावल्या या फलकावर झळकत होत्या. एखाद्या चांगल्या शहरात गेलं आणि त्या शहरात गेल्यानंतर सहज उच्चारलं की आम्ही बीडहून आलो आहेत. बीड कुठे हो बीड? एकेकाळी मुंडे साहेबांनी ही प्रतिष्ठा आम्हाला दिली होती. मुंडे साहेबांचं नाव घेतलं की बीडची ओळख आपोआप व्हायची. पण मुंडे साहेब जसेच गेले तशाच पद्धतीने बीडच्या सगळ्या समीकरणांना फाटे फुटू लागले. आणि आजही बीडची वाताहत या राजकीय परिस्थितीतून म्हणा, सामाजिक परिस्थितीतून म्हणा, आर्थिक परिस्थितीतून म्हणा, अजूनही बाहेर पडताना आम्हाला काही दिसत नाही. पण ती दिसली होती ती दादांनी जेव्हा पालकत्व या बीडचं स्वीकारलं होतं. आणि आता खऱ्या अर्थानं त्या राष्ट्रवादीला धन्यवाद म्हणेल की कसल्या पद्धतीचा आटापिटा न करता, कसल्याही पद्धतीची डोक्यावर आठ्या न आणता किंवा सुनेत्रा वहिनींना बीड हे झेपल का याचा विचार न करता सुनेत्रा वहिनींना बीड हे पालकत्व पुन्हा सुनेत्रा वहिनीकडेच बहाल केलं. वास्तविक स्वरूपात आता ज्या पद्धतीची परिस्थिती जिल्ह्याला गरजेची होती, कारण की दादांचा धाक हा कायम जिल्ह्याला गरजेचा आहे. अधिकारी असो, नेते असो, कार्यकर्ते असो, प्रत्येकांना हा दादांचा जो एक धाक होता ना, तो धाक कायम या मातीत असणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला आमची परिस्थिती सांभाळण्यासाठी ज्या पद्धतीची अवस्था होते आणि मग ह्याला सांभाळ, त्याला सांभाळ, त्याला सांभाळ, त्याला सांभाळ, या सांभाळण्याच्या नादात सगळ्या हातातले सारीपाट हा सगळा विखरून जातो आणि विकासाच्या भूमिका फक्त पटलावर राहतात. परंतु ज्या पद्धतीनं या भूमिका घेतल्या आणि ज्या पद्धतीची भूमिका स्पष्ट झाली, खऱ्या अर्थानं खूप जणांना वेगवेगळं गणित अपेक्षित होती आणि वादाला कशा पद्धतीनं तोंड फुटावं याच्याच टप्प्यावर लोक टिपलेली होती. परंतु खऱ्या अर्थानं ज्या सामंजस्यपणाने आणि ज्या पद्धतीच्या भूमिका घेणारी जी भूमिका घेत वहिनींना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री दायित्व दादानंतर देण्यात आलं ना, खऱ्या अर्थानं अजूनही बीड जिल्ह्याच्या आणि बीड शहराच्या किंवा बीड वासियांच्या मनातली जी एक विकासाची आस आहे ती अजूनही कायम ठेवली. कारण की दादानी ज्या पद्धतीने येऊन बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जो धडाका लावला, ज्या पद्धतीने परिस्थिती ही नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. दादाचा एकही दौरा कार्यकर्त्यांना म्हणजे ताकीद दिल्याशिवाय जाणारा दौरा एकही नव्हता. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला खडे बोल सुनून म्हणजे कसल्याही पद्धतीची तमान बाळगता याची परिस्थिती काय होईल, कार्यकर्ता तुटेल का? कारण की त्याच पद्धतीची परिस्थिती बीडवर येऊन ठेपली होती. आज ज्या पद्धतीनं प्रशासनावर कसल्याही पद्धतीचा धाक या बीडमध्ये राहिला नव्हता आणि अधिकारी हे मस्तमवाल होऊन आपल्या आपल्या पद्धतीची कार्यपद्धती अवलंबत होते. पाहिलंय आम्ही त्या जेव्हा नगर परिषदेवर ज्या पद्धतीने प्रशासक नियुक्त झाले आणि त्या प्रशासकांनी कशा पद्धतीच्या कारभार करून कशा पद्धतीच्या परिस्थिती आणून ठेवल्या. या सगळ्या घड्या व्यवस्थित बसत असताना काळाला दिलेला हा खूप मोठा घात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या पक्षश्रेष्ठींनी सांभाळला. आज अनेक कयास लावले जात आहेत, अनेक पद्धतीचे नेरेटिव्ह सेट केले जात आहेत, अनेक प्रकारची चर्चा पारांवर, कट्ट्यांवर किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल. पण आता ह्या चर्चा सगळ्या फोल आहेत.
कारण की या चर्चा करण्यात काही अर्थच नाही, त्या शेळ्या कडीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही. कारण की ज्या अर्थाची भूमिका घ्यायची होती आणि ज्या पद्धतीची भूमिका या राजकीय पटलावर मांडायच्या होत्या त्या खऱ्या अर्थाने मांडण्यात आल्यात. वहिनींनी घेतलेला तो क्रांतिकारी निर्णय म्हणजे ज्या पद्धतीने दुःख सावरून जनतेच्या रयतेच्या भलेसाठी अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि अनेकदा झालं या महाराष्ट्रात. याच महाराष्ट्राची जी कन्या होती झाशीची राणी, तिनेही आपलं दुःख सावरून सामाजिक परिस्थितीला जपण्यासाठी स्वतः सिंहासनावर बसण्याची तयारी दाखवली. त्या राजमाता अहिल्याबाई त्यांनीही आपल्या पतीचं दुःख सावरून जनतेच्या हितासाठी राजसत्ता हातात घेतली. मग वहिनींनी ज्या पद्धतीची भूमिका घेत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं परिस्थिती बदलत गेली आणि दादांनी घेतलेले निर्णय हे वेळोवेळी बदलत गेले. प्रयोग केला होता ना पुण्यातला, तो प्रयोग कशा पद्धतीनं हाताबाहेर गेला आणि कशा पद्धतीनं जनतेने त्याला काय कोणती परिस्थिती दाखवली हे दादांनाही कळालं होतं. आणि या सगळ्या गोष्टीची कडी आता उतून शेवटी सिद्ध तरी काय करायचंय. कारण की आता घेतलेले निर्णय ज्या पद्धतीनं पक्षीय राजकारणामध्ये किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये आता सगळे व्यवस्थित होत आहेत, तशा अनेक चर्चांना आता उधाण आणून पुन्हा हा डाव विस्कटण्याचे प्रयोग करणारच. पण खऱ्या अर्थानं जनता सजग आहे आणि ज्या पद्धतीने जनतेने भूमिका दाखवून ज्या पद्धतीचा विश्वास आता या कार्यशैलीच्या माध्यमातून या ठसा उमटणार आहे, त्या कार्यशैलीचाच भूमिका पुढच्या भविष्यात या सगळ्या गोष्टींची खरी कसोटी सिद्ध करणार आहे. कारण की चर्चा काय, चर्चा ही चालत असेल, जीभ तशी लवचिक आहे, जिभेला हाड नसतं. जिभेला हाड नसतं म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीचे वाक्य आणि आपल्या आपल्या पद्धतीचे निकष लावून मोकळा होतो. पण वास्तविकतेत काय घडलंय आणि वास्तविकतेमध्ये घडलेल्या परिस्थितीला सावरायचं कसं हे ज्या लोकांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या असतात ना त्यांनाच कळतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी आम्हाला आज वेगळ्या पद्धतीनं मांडून आमच्या समोर वेगवेगळे नेरेटिव्ह जरी सेट केले जात असतील आणि ह्या भ्रमजाळामध्ये सामाजिक परिस्थिती हे स्वतःच्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला जात जरी असेल ना तरी आता ते होणे शक्य नाही. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिकेत आता ऍक्शन मोडवर वहिनी आल्यात आणि ऍक्शन मोड मध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका घेत आता ज्या पद्धतीनं ते जाधवांच्या घरी म्हणा, पूजा माळीच्या घरी म्हणा, ज्या पद्धतीच्या भेटीगाठीचे सत्र वहिनींनी सुरू केलेत आणि राजकीय भूमिकेत ज्या पद्धतीची स्थिरता आणि सामंजस्य दाखवण्याची गरज आहे त्या पद्धतीचे पावलं आता पडायला सुरुवात झालेली. आता हीच पावलं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दादांनी पाहिलेले स्वप्न हे साकारण्यासाठी येणार आहेत. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका आज बीडसाठी दादांनी मांडून ठेवल्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं मांडून ठेवली, कार्यकर्त्यांना लावलेली शिस्त आणि कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका पेरून ठेवल्या, आता त्याला अंमलबजावणी देण्याची गरज आहे, अंमलीजामा लावण्याची गरज. आणि अंमलीजामा एकदा त्याच्यावर चढवला तर 100% ज्या पद्धतीनं आम्ही भटकलेल्या भूमिकेत आजपर्यंत वावरत होतो त्याला कुठेतरी स्थिरता येऊन सामाजिक परिस्थितीला एक नवीन चालना मिळेल आणि खऱ्या अर्थानं जो भौतिक विकास बीडचा थांबलाय किंवा भौतिक विकासाच्या संदर्भात आम्हाला आजपर्यंत कोपऱ्याला गुळ लावून ठेवलंय त्या गुळाला आता कुठेतरी काढण्यात येईल अशीच आशा आता सर्वसामान्य लोकांमध्ये वर्तवली जाते. राजकारण्यांनी काहीही भाष्य करू आणि कसलेही समीकरण मांडू, या समीकरणाची भूमिका फक्त चर्चेपुरती राहणार आहे आणि जे घेतलेले पाऊल आहेत जे उचललेले पाऊल आहेत आणि जी घेतलेली भूमिका आहे ती सामाजिक दृष्ट्या आज जी सार्थकी ठरणार ते येणारा काळच दाखवणार आहे. त्यामुळं शिळ्या कडीला कितीही उचलला आणि कितीही स्वतःच्या बुद्धिपटलावर वेगवेगळ्या शक्कल लावून वेगवेगळ्या पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात ते ही नेरेटिव्ह आता फोल ठरणार आहे. कारण की शेवटी स्तुती पाठक आणि बखरी वाचक किती दिवस बखर वाचणार, कारण की बखरींनाही थोडस कालावधी असतोच आणि शेवटी तेच रटाळ गोष्टी जर समोर येत असतील आणि त्याच रटाळ पद्धतीच्या भूमिका मांडून कशा पद्धतीनं
आमची बाजू कशी बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल ना, तर ते खऱ्या अर्थानं ते सर्वसामान्य जनतेला कळून चुकणार आहे. आणि एवढ्या परिस्थितीमध्ये, एवढ्या परिस्थितीची जर चव्हाट्यावर आणण्याची जी परिस्थिती आणून ठेपली ना, त्यासाठी त्या परिस्थिती कारकांना त्याच पद्धतीचा विचार देऊ. आणि बीड जिल्ह्याच्या भूमिकेत ज्या पद्धतीने दादांनी नवीन सकारात्मक भूमिका आणून सामाजिक विकास आणि जो भौतिक विकास जोडण्याचा प्रयोग केला, त्यासाठी वहिनी साहेबांनी नवीन पावलं उचलावी हीच शुभेच्छा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या भूमिकेच्या संदर्भातून तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.